आज मार्केटमध्ये आपल्या मोबाईल फोनवर अनेक ऍप आहेत. हो AQI म्हटलं की असे हजारो ऍप येतात. पण तो ऍपचा डेटा कुठून आला आहे, हो ऑथेंटिकेट आहे का? खरंय. आज आपल्या फोनवर सुद्धा इंटरनल सुद्धा एक ऍप आहे, ऍप आहे पण बरोबर. तो ऑथेंटिकेट आहे का? खरंय. तर नाही. राज्य शासनाने काहीतरी नियमावली तयार केलेली आहे ह्याच्यासाठीच की आपल्याला कुठे दिशाभूल नाही झाली पाहिजे. बरोबर. म्हणजे जर कुठे समजा कोणी जर मागच्या वर्तमानपत्रामध्ये हो म्हटलं की अमुक अमुक काहीतरी AQI झाला हो आणि जर तो आम्ही जर गृहीत धरला असता तर अख्खी मुंबई ठाणं बंद करायला लागली खरंय असती. खरंय. शक्य आहे का ते? नाही बरोबर शक्य. म्हणून अशा वेळेला जे आमचे जे ऑथेंटिकेट आहे. जे आम्ही MPCB आहेत किंवा इतर महानगरपालिका आहेत त्यांच्याशी विचारविमर्श करूनच त्यांनी अशा कुठल्या बातम्या केल्या पाहिजेत. उगाच नागरिकांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण होतो हो की आज अधिकारी वर्ग काही काम करत नाही, प्रशासन काही काम करत नाही. पण एक मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे की मुंबई, ठाणा किंवा इतर कुठली मोठी शहर आहेत हो हे आता अशा फेज मध्ये आहेत की ते डेव्हलपमेंट फेज मध्ये आहेत. बरोबर. तर हे आयुष्यभर चालू राहणार आहे काय? तर हो. नाही. आयुष्यभर कोस्टल रोडचं काम सुरू राहणार आहे की नाही. नाही? आयुष्यभर ठाण्यामध्ये टनलचं काम सुरू राहणार आहे की तर नाही. तर हा एक डेव्हलपमेंट फेज आहे.